नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राहुल नार्वेकर, ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विधानसभेचे अध्यक्ष, जे नेहमी असे एक वाक्य वापरतात की सभागृहाची गरिमा राखली पाहिजे, विधानसभेची विधिमंडळाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, त्याप्रमाणे आमदारांनी वर्तन करावे. आता हे राहुल नार्वेकर स्वतः मात्र बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून लक्ष ठरलेले आहेत अनेकांचे, आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. राहुल नार्वेकर अलिबाग तालुक्यामध्ये म्हातुरळी गावामध्ये गेले आणि तिथं त्यांना पिटाळून लावलं तिथल्या शेतकऱ्यांनी, शेतकरी जोडप्याने. आणि मग आपण भांडण मिटवायला गेलो होतो वगैरे वगैरे असा त्यांनी खुलासा केला. आता एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राने राहुल नार्वेकर यांची पूर्ण कुंडली मांडलेली आहे आणि त्याविषयी आपण विश्लेषण करतोय. आता ज्या वेळेला पक्षफुटी झाली, राजकारणामधली ढगफुटी झाली, त्यावेळेला अचानक राहुल नार्वेकर यांचं महत्व त्या काळामध्ये वाढलं. ज्या वेळेला शिवसेना फुटली, त्याच्यानंतर एक वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. मग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काय करणार आहेत राहुल नार्वेकर, हे उत्सुकता होती. त्यांनी वर्ष दीड वर्ष भरती ताणली आणि मग जे खोकेबाजीचे सगळे जे आरोप झाले, त्यातलं एखादं खोकं, दोन खोके का तीन खोके राहुल नार्वेकरांना मिळाले तर नाही ना, अशी देखील चर्चा झाली होती. आणि आपण त्याविषयी थेटपणे बोलतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. राहुल नार्वेकर, त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर, पत्नी सरोजनी नार्वेकर यांच्या नावावर जवळपास 60 एकरहून अधिक जागा ही कोकणामध्ये आहे. आणि ती अशा ठिकाणी आहे की जिथं सेलिब्रिटींच्या जमिनी आहेत. अलिबाग तालुक्यामध्ये जमिनींचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये राहुल नार्वेकर, जे नेहमी दमबाजी करत असतात, आणि दमबाजी करण्याचा त्यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून जरूर कायदेशीर अधिकार आहे, तो मात्र विधिमंडळामध्ये आहे, विधानसभेमध्ये आहे, तो नाकारता येणार नाही. परंतु त्या आपल्या अधिकाराचा तर्क वेळोवेळी राहुल नार्वेकर व्यक्त करत असतात. जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना बजावले. जरा तरुण आहेत, अभ्यासू जरी आहेत, तरी त्यांनी जरा सबुरीने घेतलं पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. ते केव्हा म्हटलं होतं? ज्या वेळेला महानगरपालिका निवडणूक मुंबईची अगदी वेगामध्ये आलेली होती आणि मग निवडणूक आयोग ते सगळे नामांकन पत्र मागे घेण्याचा तो शेवटचा दिवस होता. मग तिथं ज्याप्रमाणे हरिभाऊ राठोड, जे माजी खासदार, त्यांच्यावर जे नार्वेकर ज्या पद्धतीने बरसले आणि अक्षरशः त्यांनी पोलीस यंत्रणेला फोन केला की हे जे माजी खासदार आहेत त्यांना माझ्यामुळं सुरक्षा मिळालेली आहे, ती सुरक्षा काढून टाका वगैरे वगैरे, ते असं बोलले. आणि तो सगळा व्हिडिओ प्रसारित झाला होता. मग हरिभाऊ राठोडे कोर्टामध्ये गेलेले दाद मागायला. आता जो व्हिडिओ जो प्रसारित झालेला आहे, त्याच्यामध्ये काय दिसलेलं आहे महाराष्ट्राला, की राहुल नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागलेला त्या म्हातुरळी गावात, त्या जमिनीच्या तिथून. कारण काय, की बाहेर गावी गेले होते लग्न कार्यासाठी तिथले ते जोडपं, आणि त्यांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्या जमिनीची परस्पर आपल्याला विश्वासात न घेता मोजणी केली जाते, ती का केली जाते हे ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी अक्षरशः चोप दिला नार्वेकरांच्या सोबत जे काही कर्मचारी होते त्यांना. मग ज्यांनी चोप दिला त्यांना खुलासा करायला लावला वगैरे, ते सगळं झालं. आता दैनिक लोकसत्ताने जी बातमी छापलेली आहे, ती अक्षरशः ती म्हणजे समजावून घेण्यासारखे, लक्षात घेण्यासारखी आहे. बिटवीन द लाईन जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे, की कशा प्रकारे मकरंद नार्वेकर, राहुल नार्वेकरांचे बंधू, त्यांची पत्नी सरोजनी नार्वेकर, त्यांच्या नावावर या कशा जमिनी आहेत. आणि मग तो नार्वेकर कुटुंबाने तो खुलासा केलेला आहे, आम्ही लपवून काहीच ठेवलेलं नाही, आम्ही व्यवसायातून ही सगळी जी प्रगती केलेली आहे आणि कुठल्या कुठल्या साधनामुळं आम्हाला हे उत्पन्न मिळालेलं आहे हे देखील सांगितलेलं आहे.
आता कसं उत्पन्न वाढलेलं आहे, कोणत्या वर्षी कसं झालेलं आहे, आणि मग आपण सुरुवातीला जो धागा आणि त्याची जी काही चर्चा, खोकेबाजी वगैरे ते सगळे आरोप झाले होते, आणि निर्णायक भूमिका विधानसभा अध्यक्षांची होती, त्या काळातली चर्चा आणि या काळातले आकडे हे कसे जुळतात याच्यावर सगळी मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे. आता ती बातमी काय ती बघा टप्प्याटप्प्याने. जमीन मोजणी वादाच्या चित्रफितीनंतर विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अलिबाग तालुक्यातील जमीन खरेदीच्या झपाट्याची चर्चा उघडपणे होऊ लागली. नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत असून राहुल यांच्या पत्नी सरोजिनी आणि बंधू मकरंद यांनी 2022 पासून, काळ लक्षात घ्या, 2022 पासून अलिबाग तालुक्यात जवळपास 60 एकर जमीन खरेदी केल्याची उपलब्ध कागदपत्रावरून माहिती दिसते. त्याच्यावरून ते दिसतंय. त्याच्यानंतर विशेष काय, 2020 ते 2023 या काळात प्राप्तिकर विवरणपत्रात काही हजारांचेच उत्पन्न दाखवणाऱ्या नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मात्र एकदम 99 लाख उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र सादर केल्याचे आढळलं. तर 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत 6 कोटींची मालमत्ता दाखवणाऱ्या मकरंद नार्वेकर यांची 2024 साली मालमत्ता कितपर्यंत पोहोचती, ती थेट 124 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. अनेक तपशील दिलेला आहे या बातमीमध्ये. आता हे बघा, मुख्य म्हणजे काय की जसं सरोजिनी नार्वेकर यांच्या व्यवसाय व नोकरीचा तपशील आढळत नाही, हे या बातमीमध्ये म्हटलं. मात्र 2020 मध्ये त्यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात त्यांचे उत्पन्न 13,990 इतकेच दाखवण्यात आले आहे. त्यानंतर 2021, 2022, 2023 या आर्थिक वर्षातील विवरणपत्रातही त्यांचे उत्पन्न 12 ते 38 हजारांच्या दरम्यान असल्याचे दिसते. असे असताना 2024 मध्ये मात्र सरोजिनी नार्वेकर यांचे उत्पन्न 99,49,680 इतके झाले. आणि मकरंद नार्वेकर यांनी 2017च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 6,32,00,000च्या आसपास स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता जाहीर केली. पण त्यानंतर अवघ्या 8 वर्षात त्यांची एकूण मालमत्ता 124,45,00,000वर पोहोचली. यात मालकीच्या जमिनीचे मूल्यच 80 कोटींच्या वर आहे. हे असं सगळं आहे. आणि मग नार्वेकर कुटुंब खुलासा काय करतंय, मकरंद नार्वेकरांनी त्यांनी काय खुलासा केलेला आहे, यात लपवाछपवी काही नाही. अलिबागमध्ये आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. आजोबांच्या काळापासूनच आम्ही अलिबागमध्ये जमिनी विकत घेतल्या आहेत. जसे एकेकाळी नवी मुंबईतील जागांना मागणी होती, मग उरण, उलवे, करंजा येथील जागांना मागणी वाढली, तशी आता अलिबागमधील जागांची मागणी वाढली आहे. टाळेबंदीनंतर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात जागा घेणे, सेकंड होमसाठी गुंतवणूक करण्यात वाढ झाली आहे. त्यात गैर काही केलेले नाही. केवळ नार्वेकरांच्या संपत्तीत वाढ झाली आहे असे नाही, म्हणजे सगळ्यांच्या संपत्तीत वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आम्हाला जबाबदार धरू नका असं त्यांना म्हणायचं. तर हे एकूण सगळं जे आहे, आपण झालेली जी चर्चा, होत असलेली चर्चा आणि हे सगळे जे धागे आहेत ते एकमेकाशी जोडण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.